मुळगाव राहिलं कोळोसे आणि बकासूर आल्यापासून तू बरेच दावण चेंज केले. म्हणजे आता जे उल्लेख झाला तर चांडवेचं नाव घेतलं, तसं माझ्या कॉन्टॅक्टला आहेस तू. तसेच पब्लिकला पण सांग कोणत्या आपल्या दावणीवर आपला बकासूर गाऊन आला. आणि सध्या लाडवली तर आपला बैल आता ते का ठेवण्याचं कारण काय? झेंडा पद्धत आपल्या इथं होते रायगडमध्ये, तू बघत झालास. आता पहिल्यापासून झेंडाच पद्धत होती. हां, राऊंड मारून टर्नचीच पद्धत होते. आणि बऱ्याचशा घाट्या विट्यावरती काय सरळ असतात ते तुझ्या डोक्यात आलं की आपल्या बाकासूरला आता जोड नाही, तर मी एक चांगला जोड आणून तिकडे घाटाच्या साईडला म्हणजे सरळ रिंगणात पळवायचा कधी तुझ्या डोक्यात विचार आला असेल. त्याच्या पाठी बोलणारे भरपूर असतात. असे बोलतात की आता बैल कंटिन्यू पळत आहे, नंबरात आहे, त्याला एक नाव दिलं जातं की बाबा इंजेक्शन टोचननी पळतो किंवा काय वेगळा विषय असेल लिंबू वगैरेचा. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? प्रामाणिक मत थोडक्यात सांग. बाकीचे पण एडिट वगैरे करतात, बरेचसे पोरं असतील आता बैलगाड्या क्षेत्रात, मला एवढी परिचयातली नाहीत, पण त्यांच्याविषयी आता तू संघटनेत आहेस कमिटीवर, त्यांच्याविषयी तुझ्या काय डोक्यात आहे की बाबा भविष्यात आपल्या संघटनेनुसार रीलच्या स्पर्धा भरवण्यात यावे का नाही? बैलगाडा प्रेमी आहेत, चालक मालक गोरगरीब आहेत आपले, जे वर्षानुवर्ष आपल्या बैलाला घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी आपली कमिटी काय पुढं विचार करू शकते भविष्यात? किंवा मोठ्या लेवलची बैलगाडी शर्यत होतील का? म्हणजे मोठ्या किमतीच्या मोठ्या प्राईजच्या अशा बैलगाडी क्षेत्र होतील का पुढे भविष्यामध्ये? तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कारण की आज आपली मुद्दा वेगळा आहे काहीतरी. रेड्यांच्या बरेच मालकांची मी मुलाखत घेतली आणि आज पहिल्यांदाच मी मुलाखत घेतो आपल्या बैलगाड्या क्षेत्रातील एक नामांकित नाव आपले स्वरूपदा खांबे उर्फ मुन्नादा. कारण की मला बऱ्याच दिवसापासून माझा विचार होता की बैलगाडी क्षेत्रात पण जायचं. माझे सल्लागार पण तसेच चांगले होते आणि माझा मुद्दा पण पटण्यासारखा होता दादाला पण, की बरेचसे आता मालक तसेच आपल्या दादांचं काय पण इतिहास असेल तो पुढे येईल. आणि आज आपण आलो आहे लाडवलीमध्ये. दादाचं खरं गाव मूळगाव आहे आपलं कोलोसेमधले आपले स्वरूपदा खांबे आहेत. त्याचा बैल पण कोलोसेला असतो. पण काही कारणास त्याच्या तोंडातून पण आपण जाणून घेऊ का इथं बैल आला आहे, कशा कारणामुळे आला आहे ते जाणूनच घेऊ. तर आज मुलाखतीची मी सुरुवात करतोय मुन्नादापासून, पहिलीच व्हिडिओ सुरुवात करतोय. आणि आज शिंदे काकांची आहे, त्यांच्याबद्दल पण सगळं जाणून घेऊ आपण. पण स्वरूपदा काय बोलतोस? बरं आहेस ना? येस, तुमचं वेलकम तुम्हाला. हो, मी आधीच बोललेलो, पहिल्यापासून बोललेलो आणि मला तू नाराज पण नाही केलीस की मला व्हिडिओ काढायची होती तुझ्याजवळ आपल्या बैलगाड्या क्षेत्रात. आणि मला असं वाटते माझ्या मते की तुझ्याहून चांगलं मला सुरुवात ही झाली नसती. कारण की दोन कारण आहेत त्याचे, तुझ्यासारखा सल्लागार पण, तुझ्यासारखी बैलगाड्या क्षेत्रीय ज्ञान पण, आणि दुसरं एक कारण आहे की तू आता कार्यरत आहेस कमिटीवर, आपल्या उपाध्यक्षमध्ये कार्यरत आहेस तू. त्याचे पण आपल्या कमिटीचं पण काय आतमध्ये ज्या घडामोडी होतात त्याच्याबद्दल पण मला थोडी माहिती पडेल आणि पब्लिकला पण आपली थोडी माहिती मिळेल. ते मी सुरुवात करतो आता मुलाखतीची. त्याचबरोबर तुला मी पहिलाच प्रश्न विचारतो, जसं मी आत्तापर्यंत मुलाखत घेतच आलो आहे, माझे व्हिडिओ बघितले असतील तू, त्याच्यावरच मी तुला प्रश्न विचारतो पहिला की स्वरूपदा आता आपल्याकडे बकासूर आहे बरोबर, तू आता बरेच वर्ष नाद करत असतील, तर तू कित्येक वर्ष नाद करतेस आणि कित्येक वर्ष आपल्या घरात बैल आहेत ती एक पब्लिकला सांगा. नमस्कार, केराज सकपाल यूट्यूब चॅनलचं आज मी इथं स्वागत करतो आहे. माझं नाव स्वरूप सुभाष खांबे, माझं गाव कोळोसे, तालुका महाड, जिल्हा रायगड. आणि मी महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. आणि मी एक गाडा मालक आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ह्या क्षेत्राची मला माहिती मिळत गेली, ज्ञान आहे. कारण का माझे वडीलच ह्या क्षेत्रात खूप वर्षापासून कार्यरत आहेत आणि ते ह्या महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीचे अध्यक्ष होते. ते आता सध्या हयात नाहीत, परंतु 1982 सालापासून महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटी ही महाड पोलादपूर तालुक्यात कार्यरत आहे. आणि हा जो आपला शेतकऱ्यांचा जो पारंपरिक जो खेळ आहे आणि ही संस्कृती आहे आपली बैलांची आणि शेतकऱ्यांची, ही जपण्याचा प्रयत्न ही महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटी करत आहे. आणि मी गेली 35 वर्ष, समजा आज माझं वय 38 असेल, मी गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. बरोबर. दादा तू सांगितल्याप्रमाणे 3 वर्षापासून नाद करतोय आपल्या खांबे गुरुजी. मी आता मला थोडंफार ज्ञान आहे दादाचा, आता मी संवाद साधल्या किंवा दादा माझा बऱ्याच टाईम तू माझ्या कॉन्टॅक्ट आहेत की 3 वर्षापासून तुझा नाद आहे. आणि आपला खांबे गुरुजी यांची जी प्रथा तू चालवत आलायस आणि जी क्षेत्र चालवतेस तू, प्रामाणिकपणे तुझा एक प्रयत्न आहे आणि ते चालूच राहील. आणि 3 वर्षापासून तू नाद चालवतोयस, तर माझा असंच त्याच्यावर एक प्रश्न राहील की तू आतापर्यंत तुझ्या दावणीला किती बैल राहिली आणि कोणता बैल तुझ्या एक असा मनात घर करून गेला ते सांग, की तुझ्या वडिलांच्या काळात किंवा तुझ्या काळामध्ये. बरोबर.
दावणीला आता मला वाटतं आतापर्यंत 500,000 बैल झाली असते, कारण हा नाद आमचा पिढी जात आहे. म्हणजे आज मी 3री-4थी पिढी म्हणजे आमचा नाद आहे. आणि आमची शेती मोठी असल्यामुळं आमच्याकडे 2-2 बैलजोड्या असायच्या आणि जवळपास 15-20 गाई गुरे म्हशी अशा आमची 2-2 गोटे असायचे. त्यामुळं बैलांचं तर काही गिनतीच करू शकत नाही आपण की एवढे बैल. आणि कुठला बैल 3 वर्षापेक्षा जास्त आमच्या वाड्यात राहिला नाही. 3 वर्षांनी तो बदललाच गेला. पण शक्यतो माझ्या वडिलांनी बरेच बैल बदलले. पण खऱ्या अर्थाने जर ह्या नादात खरा नाद लागला तो 1999 साली आमच्याकडं मास्तर म्हणून एक बैल आला तेव्हा. मास्तर. हां मास्तर तो ह्या महाड तालुक्याला अवगत आहे आणि तो त्यांना माहिती आहे. त्यांनी खूप नंबर मारले. त्यांनी म्हणजे मी असं कोणाला कमी लेखत नाही, पण महाड तालुक्यात सतत 5 वर्ष नंबरातली गाडी होती. त्या गाडीला पण तो ती खोंडा असताना त्यांनी त्या गाडीला म्हणजे मागे टाकून ती बैल 1 नंबरला आली आणि ती गाडी 4 नंबरला गेली. असं तो मास्तर आहे. त्याचा म्हणजे आजपर्यंत इतिहास चांगला आहे. म्हणजे लहानपासून पाया भक्कमच होत गेला त्याचा. आणि बोलल्याप्रमाणे मास्तर तसंच पावठवून आपला बकासूर पण असेल. मी आता आपल्या दावणीवरच्या बकासूर या बैलावरच येतो. आता तू बकासूर आता आपल्या व्हिडिओ मार्फत दिसत आहे, तसं ऑनलाईन ऑफलाईन बरेच जणांनी दिसलं असेल. तर आपल्या पब्लिकला थोडक्यात सांग, आपला बकासूर किती वर्ष तुझ्या दावणीला आहे आणि कशा प्रकारे तू त्याचं हे करतो, सांभाळ करतो? हा बकासूर आहे तो 1 मार्च 2023ला मी घेतलेला. तुम्ही जर त्याच्यातनं बघाल तर जरा जवळ केलं तर हे बघा याचे आता शिंग आहे. हा म्हणजे इथे थोडंसं त्याची आता ती जखम ती भरत आली याची इथं. हे पूर्ण त्या पहिल्या मालकाकडून त्या शिंग काढताना वाटतं तो पूर्ण याच्या आत अशी कोयती किंवा काय जे असेल जे आपण हे वापरतो ते शस्त्र असतं शिंग बनवताना ते त्यात घुसलेलं आणि त्यात पूर्ण पू झालेला. हा तर हा बैल म्हणजे आम्ही बघायला गेलो तिथं आम्हाला कळलं की असा अलिबाग रोयाच्या म्हणजे चिते हा बैल आहे. आणि एका मित्राबरोबर गेलो आणि तो मला खूप पसंत पडला. आणि ॲक्च्युली असा शिंगाबिंगात जर काय झालं बैलाला तर कोण बैल विकत घेत नाही. बरोबर. पण ह्यानी तिथं भरपूर तिथं सेमीफायनल मारलेल्या तिथल्या म्हणजे बरेच त्याचं नाव होतं. आणि मग मी गेलो आणि मला तो पसंत पडला. आणि मग मी जे कोणीच घेतलं नसतं त्याला. आता हे बोलायचं नाही की म्हणजे कोणाचे उपकार किंवा आपण काय ते मोठे नव्हते. हा नंदी आहे आणि हा नंदी त्याच्यातून तो वाचला नसता. पण माझे एक लोणेरेचे मित्र आहेत बाबू वाघमारे, त्यांच्याकडे हा महिनाभर ठेवला घेतल्यापासून. आणि त्यांच्या मुलीने आणि त्यांनी आणि त्यांच्या घरातल्यांनी त्याला तो महिनाभर बरा केला. डॉक्टर वगैरे मी केले पण तो त्यांच्याकडे होता 1 महिना. आणि त्याच्यानंतर मग मी एप्रिलमध्ये माझ्याकडे आणला. आणि 2023ची एप्रिल मे मध्ये ते जून सलग 6 मैदानं बैलांनी चांगल्या गाड्या मारल्या आणि बैलांनी गाजवलं. आणि ह्याच्या जोडीला त्यावेळेला आमचे मित्र आहेत त्याच्यावरती आपण पुढे. दादा तू आता बोलल्या तर चांगली खरेदीची पण त्याची कहाणी सुरू सांगितली. तर 2023 साली आपल्या दावणीला तुझा बैल आला कोलोशा गावामध्ये आपल्या राहत्या घरी. त्यानंतर त्याचा कार्यप्रवाह चालूच झाला. तर आतापर्यंत बकासूरला तुझ्या आधी दावणीला कुठला बैल होता त्या हिशोबाने बकासूरला घेतलेली का बिंदोडच्या हिशोबाने तू बकासूरला घेतलेलीस आपल्या दावणीला? ह्याच्या अगोदर मी एक खरेदी केलेला बैल 1 वर्षापूर्वी म्हणजे 2022 मध्ये. पण त्यालाच जोड म्हणून आम्ही घेतलेला. पण तो बैल तेवढा ह्याच्याबरोबर चालला नाही. त्याच्यामुळे आम्ही तो देऊन टाकला. आणि महाडमधील म्हणजे चांडवे गावचे आमचे मित्र आहेत सुरेश येरुणकर, ते पण बैलगाडी क्षेत्रातले जुने खेळाडू आहेत. तर त्यांच्याकडे पण एक बैल होता, त्याने पण तो नवीनच घेतलेला. आणि आमचे मित्र अनिल चव्हाण जे खूप मोठे म्हशींचे व्यापारी आहेत आणि आमच्या या बैलगाडी क्षेत्रात ते पण पहिल्यापासून आहेत. तर ते बोलले की तुम्ही दोघांची युती करा आणि गाडी चालवा. कारण माझ्याकडे पण तेव्हा वेळ नव्हता की माझ्या घरी बैल कोण बघण्यासारखं. मग हा बैल आम्ही चांडव्याला ठेवला. आणि त्या वर्षी अक्षरशः 2023चा एप्रिल मे आणि जून महिना ह्या बैलांनी धुमाकूळ घातली. सलग 6 नंबर मारले त्यावेळेला आणि चांगल्या गाड्या मारल्या त्यावेळेला. आणि तो बैल आपला सोन्या म्हणून येरुणकरांचा बैल तो एक माझ्याबरोबर पहिल्या वर्षी तो होता. आणि बरोबर तू सांगितल्याप्रमाणे मी तुला अजून एक प्रश्न विचारतो एक चांगला, की आतापर्यंत बकासूरचे बरेच शर्यती झाले असतील, त्या मला तू किती फायनल तसेच नंबरमध्ये गुलाल तुला प्राप्त करून दिला ते तर सांगत. आणि आतापर्यंत बकासूरसोबत कोणते बैल पाळलेत ते थोडक्यात सांग पब्लिकला. आता त्यानंतर म्हणजे काही मित्रांचे आम्ही बैल ह्याला लावायचा प्रयत्न केला. पण मागील 3 वर्षात त्यांनी जवळपास 5 बैलांना कुठलीच दाद दिली नाही चांगले टॉपच्या. आणि मग गेल्या वर्षी मी एक अलिबागमधील फायनल मारणारा बैल एक आणला मोरा म्हणून. तो मोरा तो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना.
आणि त्यांनी मग बकासूर बरोबर एक नंबर मारला एका ह्याच्यात. पण तोही बैल एवढा अलिबागच्या ठिकाणी फायनल मारणारा बैल पण त्याला पुरला नाही. त्याच्या 2 पावलं पुढंच हा सरस त्याच्यापेक्षा फास्ट धावत होता. आणि मग तो पण खूप मोठ्या किमतीचा होता. मग मी थोडा ब्रेक घेतला, कारण का बैलगाडी क्षेत्रात मनावर कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं. कारण आपण जर मनावर कंट्रोल नाही ठेवला तर हे क्षेत्र असं आहे की वरती पण आणेल आणि खाली पण घालवेल. त्याच्यामुळं किती काय झालं तरी पैसे आणि हे कसे सांभाळून या क्षेत्रात वापरता येतील हे प्रत्येकाने आपल्या म्हणजे माझा एक सल्ला आहे नवीन बैलगाडी मालकांना की कुठल्या तरी शौक करण्यासाठी हा बैल नाही तो बैल नाही आणि त्याच्या मागे पैसे घालवा असं काही करू नका. आपल्या बैलाला जर बैल लागत नसेल तर थोडा वेळ काळ थांबा आणि त्याच्या तोडीचा तोड बैल नंतर तुम्ही घ्या. आता जसा मी थांबलोय आणि मी ह्या वर्षी त्याला बैल चांगला लावणार. बरोबर दादा, आता मोराचा उल्लेख केला असेल तू, मोरा बैल तुझ्या बैलासोबत आपल्या बकासूर सोबत पडलाय. पण मी एक माझा प्रामाणिक ह्याच्यावरच प्रश्न आहे की का एकच माझ्याकडे प्रश्न आहे, आपल्या बकासूर जोड का जोड होत नाही? बरेचशी तू जोड बदललीस, मोरा झाला असतील, माझ्या कॉन्टॅक्टला असतील तू, तेव्हा मला बैल समजलीस. तेच आपल्या पब्लिकला थोडं सांग का की आपल्या जोड नाही बकासूरला बसत. हा जो बकासूर आहे आमचा त्याला जोड लागत नाही कारण तो खूप जिद्दी आहे. त्याच्या साईडचा बैल किती पळणारा असला तरी तो त्याचे 2 पावलं पुढंच पळतो. आणि आजपर्यंत हा इतिहास आहे. अनेक लोकांशी मी बोलतो ज्यांचे बैल फास्ट आहेत की कधीतरी माझ्या बैलाबरोबर एकदा आहे, पण कोण त्याला तयार होत नाही. बरोबर, चांगला तुझा पण एक प्रामाणिक मतच आहे ह्याच्याबरोबर. आणि मी अजून एक प्रश्न दुसरा करतो, हे आपले राहिले प्रश्न तर अजून एक करतो. आपल्या रायगड आपल्या बैलगाड्या क्षेत्रात तू आतापर्यंत कार्यरत आहेतच. तुझे भरपूर असे हे असतील सवंगडी असतील, त्यांच्या सगळ्यांपैकी तुला बैल कोणता आवडतो आणि तुला असं कुठलं प्रामाणिक मत आहे की त्यांच्या बैलासोबत माझा बैल बकासूरची जोड व्हायला पाहिजे शर्यतीमध्ये? आमचे मित्र आणि ज्यांनी म्हणजे मला एक नंबर मिळून दिला आमची गाडी हाकून असा जाकी महाड तालुक्यातला 0 टनचा, तर त्याचा तो बजरंग नावाचा शुभम जांभळे मोपरेचे आहेत, त्यांचा बजरंग नावाचा बैल हा माझा पहिल्यापासून फेवरेट बैल आहे आणि त्याच्याबरोबर पळावं अशी माझी इच्छा आहे. पण ती काय त्याच्याकडे पण त्याचा पण जोड चांगला असल्यामुळे ते काय पूर्ण होत नाही आणि मध्यंतरी तो पण आजारी होता, त्यामुळे आमची काही हे झाली नाही. पण ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शुभम जांभळेचा बजरंग बैल हा माझा आवडता बैल आहे. आवडता बैल आणि तुझी इच्छा आहे की नक्कीच तुझी सध्या इच्छा पूर्ण होईल अशी माझ्या शुभेच्छाच राहतील तुझ्याकडनं. आणि अजून एक प्रश्न विचारतो, ह्याच्या दावणीवर येतो मी. आता बकासूर तुझा मूळगाव राहिलं कोळोसे आणि बकासूर आल्यापासून तू बरेच दावण चेंज केले. म्हणजे आता जे उल्लेख झाला तर चांडवेचं नाव घेतलं, तसं माझ्या कॉन्टॅक्टला आहेस तू. तसेच पब्लिकला पण सांग कोणत्या आपल्या दावणीवर आपला बकासूर जाऊन आलाय आणि सध्या लाडवली तर आपला बैल आता ते का ठेवण्याचं कारण काय? आमचा म्हणजे माझा व्यवसाय आहे आणि माझ्या घरी आता बैल पाळणारे कोण माणूस असं नाही. माझे वडील पण काही कोरोनामध्ये गेल्यामुळं की आता माझ्या घरी आणि मलाही वेळ भेटत नाही, त्यामुळं मी माझ्या मित्रांच्या सल्ल्यानुसार तो दरवर्षी पावसाळ्यात त्यांच्याकडे असतो, कारण त्याला नांगरकी पण केली पाहिजे. भले बैलगाडी शर्यत असली तरी माझी अशी इच्छा आहे की बैल म्हणजे जो नंदी आहे तो जर आपल्या शेतात काम नाही केलं तर मला असं वाटत नाही त्याचा काही उपयोग आहे. त्याने एक व्यायाम मिळतो आणि शर्यतीपेक्षा माझा आनंद आहे की शेतात बैल चालून आपल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आणि ती त्याच्यासाठीच मी माझे वेगवेगळे मित्र आहेत त्यांच्याकडे हा बैल पावसाळ्यात आम्ही तिथं देत असतो. बरोबर, मी तुला तुझ्या एक मनातली प्रश्न विचारतोय, त्याच्या आधी माझा एक प्रश्न म्हणजे थोडक्यात मी विचारतो. आता बैल तुझा आधी पळत होता, बरेच जणांची मी ऐकण्यात आहे सध्या तरी की बरेच जणांची बैल पाळतात आपल्या बैलगाडीमध्ये, मागे असेल किंवा पुढं असेल, त्यांच्या पाठी बोलणारे भरपूर असतात. असे बोलतात की आता बैल कंटिन्यू पळत आहे, नंबरात आहे, त्याला एक नाव दिलं जातं की बाबा इंजेक्शन टोचननी पळतो किंवा काय वेगळा विषय असेल लिंबू वगैरेचा. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? प्रामाणिक मत थोडक्यात सांग. नाही, हे लिंबू आणि ह्यानी काही होत नसतं. बरोबर. आणि इंजेक्शननी पण काय होत नाही. इंजेक्शननी पूर्णतः बैल खलास होतो. ज्याला बैल पळवायचा आहे 15-20 वर्ष, 15 ते 17 वर्ष आजही बैल पळणारी आणि नंबर मारणारी बैल आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आता ते वापरत आहेत. पण आणि जे कोण मेडिसिन करतात त्यांची बैल नंतर 1-2 वर्ष पळतात, नंतर पळत नाही. आणि लिंबू आणि मिरची तर हा आजचा विषय राहिलाच नाही, कारण शेवटीला किती काय झालं तरी बैलाचे दम लागतो आणि बैल पळत असतो, तिथं काय मालक पळत नसतो. आणि मालकाची मेहनत, बैलाचे दम आणि मालकाची मेहनत हे खूप ह्या क्षेत्रात गरजेचं आहे. बरोबर. आणि मी माझे प्रश्न ठेवतेच बाजूला, मी त्याच्यानंतर येईल. पण त्याच्या आधी तुझ्या मनात काय सांगायचं असेल पब्लिकला किंवा चांगला संदेश द्यायचा असेल थोडक्यात सांग आपल्या पब्लिकला.
तुझ्या मनातील कोणते आपल्या बैलगाडी क्षेत्राबद्दल किंवा आपल्या बकासूर बद्दल किंवा अनेक नंदी असतील आपल्या रायगडमधील त्यांच्याबद्दल. नंतर मी माझा प्रश्न तुला सांगेनच अजूनही, ते मनातलं सांग. मला एकच सांगायचं तरुणांना, आत्ताची तरुण पिढी ही इंस्टाग्राम आणि रील ह्याच्या माध्यमातून आज बैलगाडी शर्यत ह्या गोष्टीला खूप प्राधान्य आणि फेमस झालेली आहे. पण त्या नादापायी काही लोकांना वाटतं की आम्ही ह्या नादात आलो, बैल विकत घेतली लाखो रुपयाची आणि लगेच आमचं नाव होईल, असं काही नसतं. सर्वप्रथम माझं तर स्पष्ट मत आहे की आपला नोकरी, व्यवसाय, धंदा आणि कुटुंब सांभाळून या क्षेत्रात या आणि स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा. या तुम्ही क्षेत्रात आज गरज अशी आहे की भारतात शेती कमी झालेली आहे. आज शेती करण्याचा जो कल आहे तो कमी झाला आहे आणि ती संस्कृती आणि आपल्याला गरज आहे शेतीची. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जर बैलच सांभाळले नाही तर शेती कशी होणार? नक्की या तुम्ही, पण असं करू नका की काहीतरी फेमस होण्यासाठी आपल्या घरातल्यांना म्हणजे अक्षरशः कर्जबाजारी होऊ नका, असं माझं स्पष्ट चाललं आहे. आपल्या मनावर कंट्रोल ठेवा आणि बैल चांगली पाळा आणि याच्या ह्या गोष्टीचा आनंद घ्या. बरोबर दादा, तू चांगला एक सल्ला दिलास, ते मनातले चांगले एक संदेश दिलास. त्याच्यावरच मी येतो. तरुणांवर बोललास तू. आता तू कार्यरत असशील बैलगाड्या क्षेत्रात आपल्या कमिटीवर, त्याच्यावरच मी बोलतो. तरुण आपले भरपूर आता ऑनलाईन तसेच सोशल मीडियावर फेमस होतात. मी पण तसा व्हिडिओ काढतो, तर बाकीचे पण एडिट वगैरे करतात. बरेचशी पोरं असतील आता बैलगाड्या क्षेत्रात, मला एवढी परिचयातली नाहीत, पण त्यांच्याविषयी आता तू संघटनेत आहेस कमिटीवर, त्यांच्याविषयी तुझ्या काय डोक्यात आहे की बाबा भविष्यात आपल्या संघटनेनुसार रीलच्या स्पर्धा भरवण्यात यावे का नाही? आहे ना, आपल्याकडं आता तरुणांना जे आपल्याला इंस्टाग्राम आणि जो आपलं सोशल मीडिया याच्या माध्यमातून तरुणांना खूप काही करायची संधी मिळत आहे. त्या क्षेत्रात पुढे जायची संधी मिळत आहे. नक्कीच भविष्यात आम्ही म्हणजे जे आयोजक असतील त्यांना आम्ही सुचवू की एक आपण रील स्टारची स्पर्धा नक्की तुम्ही ठेवा आणि त्यातून आपल्या महाड पोलादपूर तालुक्यातले जे नवीन मुलं आहेत, जे नवीन तरुण आहेत, जे ज्यांचा करिअर यांना सोशल मीडियात बनवायचं आहे, त्यांना त्यातनं पण संधी मिळाली पाहिजे आणि त्यांचा पण तो एक व्यवसाय व्हायला पाहिजे, जेणेकरून त्यांचाही तो एक उदरनिर्वाहाचं साधन झालं पाहिजे. त्यातून त्यांना म्हणजे व्यवस्थित त्यांचं कमाई होईल आणि चांगलं म्हणजे ते काय वाईट नाही. माझी अशी इच्छा आहे की महाड पोलादपूर तालुक्याची शर्यत ही संपूर्ण भारतात फेमस होईल आणि त्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. बरोबर, मी पण माझा पण ह्याच उत्तराची मी पण हेच होतो की बाबा हेच मला उत्तर पाहिजे होतं. कारण की दादा आणि मी पण बरेचसे माझे मित्र असतीलच, आपले रील वगैरे बनवतात आपल्या बैलगाडी क्षेत्रावर, त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळायला पाहिजे. आपल्या असेच कुठंतरी चांगल्या पदावर असतील त्यांच्याकडून आणि भविष्यात येईलच. आणि कारण की माझं एकच म्हणणं आहे त्याच्यावर, कारण की क्षेत्र आपलं वाढतं आहे आणि हे वाढायचं काम आपली सोशल मीडियावर जे कार्यरत आहेत पोरं, जी मेहनत घेतात त्यांचंच आहे. त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं तर त्यांची पण अजून उत्साह वाढतो की बाबा पुढं जाईल हे क्षेत्र आणि त्याच हिशोबाने ते करत असतात. तर माझा दादा अजून एक प्रश्न आहे. आता आपला झेंडा पद्धत आपल्या इथं होते रायगडमध्ये, तू बघत झालास आता पहिल्यापासून झेंडाच पद्धत होती. राऊंड मारून टर्नचीच पद्धत होते आणि बऱ्याचशा घाट्या बिट्यावर ते काय सरळ असतात. ते तुझ्या डोक्यात आलं की आपल्या बाकासूरला आता जोड नाही, तर मी एक चांगला जोड आणून तिकडे घाटाच्या साईडला म्हणजे सरळ रिंगणात पळवायचा कधी तुझ्या डोक्यात विचार आलाय का? नक्कीच. गेले 2 वर्ष माझ्या डोक्यात तो विषय घोळतोय की मला फक्त महाड पोलादपूरच्या शर्यतीपुरतं मर्यादित नाही राहायचं आहे. आपला जी महाड पोलादपूरमधली बैलं आहेत ती संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात फेमस झाली पाहिजेत. त्यासाठी आपली बैलं तिथे जाणं गरजेचं आहे. तर आमचा प्रयत्न होता पेडगावला जायचा, पण पेडगावला काही कारणास्तव थोडे मी लॉ करतोय आणि माझी एक्झाम होती, त्यामुळे मी त्यावेळेला आमचे एक्झाम असल्यामुळे मला जाता आलं नाही. त्यामुळे आता आमचा असं माझा एक म्हणजे असे माझे प्रयत्न सुरू आहेत की एक नवीन खोंड घेऊन ह्याला जोड टाकून, कारण मला तर लगेच पायरा तिथे भेटणार नाही. बरोबर. तर मला पुशेगावची जी खूप मोठी डिसेंबरमध्ये यात्रा होते, सेवागिरी महाराजांच्या स्पर्धा नाही, ती सेवागिरी महाराजांचे तेथील दैवत आहे, त्या निमित्ताने पुशेगावमध्ये खूप मोठी यात्रा होते. ते हिंदकेसरी मैदान असतं, तिथं ह्याला घेऊन जाऊन सरळच्या तिकडच्या 3 फेऱ्याच्या मैदानात आम्हाला खेळायचं आहे आणि ह्याला एक छोटा एक आदत बच्चा आणून त्याला याच्यासोबत पळवायचं. मग तू आतापर्यंत चांगला, दादाचा पण आता प्रयत्न चांगलेच आहेत तुझे बोलल्याप्रमाणे. मला पण डोक्यात माझ्या होतंच की दादाला मी प्रश्न विचारणार था, कारण की तो बरेचशी मैदानात फिरतो, पण हिंदकेसरी, पेडगाव असे घाट्या बिटावर बरेच जातो आणि त्याचं पण मत आहे, त्याचा पण प्लॅन झाला आहे की बाबा मला मोठ्या शर्यतीत जायचं आणि तू त्या शर्यतीत आता बोलल्याप्रमाणे लगेच कोण जोड देणार नाही, तर खोंड बघायच लागेल तुला, जोड बघायच लागेल.
तर तू बघतला आहेस का ते डोक्यात कुठं आहे का, असे निदर्शनात आहे का तुझ्या? ते प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न चालू आहे. आम्ही अगदी आपले जे प्रसिद्ध झेंडा पंच आहेत बापू म्हणून फेमस, तर कोरेगावचे, तर त्यांच्याशी माझा सतत संपर्क असतो आणि ते मला नेहमी मार्गदर्शन करतात. काही फंडांचे फोटो वगैरे चांगले पाठवतात. कॉन्टॅक्ट पण येत्या 2-3 महिन्यात दिवाळीच्या अगोदर एक चांगला खोंड खरेदी केला जाईल एवढं नाही. नक्की, त्याची पण आम्ही व्हिडिओ काढा येऊ चांगले. आणि अजून एक माझा राहता प्रश्न राहिला की तू कमिटीवर आहेतच, आता मी बोलल्याप्रमाणे की कमिटीच्या आतील काय घडामोडी ते पण समजतील. तर आपल्या कमिटीबद्दल तुला काय सांगता येतं की एक चांगली गोष्ट पण सांग आणि थोडी दुरुस्त करणारी गोष्ट पण आपल्या कमिटीबद्दल सांग. महाड पोलादपूर तालुका बैलगाडी स्पर्धा पंच कमिटी ही अशी कमिटी आहे की मला वाटतं रायगड जिल्ह्यात, मला इतरांचं माहिती नाही, पण शासकीय नियमानुसार सर्व अटी शर्ती जे काही शासकीय परवानग्या आहेत त्या परवानग्या काढून इथे शर्यती भरवल्या जातात. आणि त्याच्यासाठी ही महाड पोलादपूर तालुका कमिटी खूप काम करते आणि लिगली सगळ्या शर्यती होतात. आणि दुसरी गोष्ट अशी की महाड पोलादपूर तालुका कमिटीत कोणावर अन्याय होत नाही. अगदी घड्याळ असेल, मी स्वतः असतो घड्याळावर. त्याच्यानंतर माझ्या वडिलांपासून काम करणारे अनिल कोदरे, ते सध्या कार्याध्यक्ष आहेत आपल्या कमिटीचे, ते स्वतः घड्याळावर असतात. की एवढा परफेक्ट टाईम देणारे, मला तरी आजपर्यंत आम्ही एवढा परफेक्ट टाईम दिला आहे की कुठेही मग कोणाच्या मनात शंका येणार नाही. कारण मी स्वतः एवढा प्रामाणिक आहे, जर माझं काही चुकलं तर मी सरळ सांगणारा माणूस आहे, माझं चुकलंय आणि मला त्यात काही कमीपणा वाटत नाही की चुकलंय म्हणून बोलायला. बरोबर. पण असं काय कधी होत नाही, कारण प्रामाणिक, मी तर एवढंच सांगेन आता ह्या निमित्ताने की प्रामाणिक राहा शर्यत क्षेत्रात. आता त्या निमित्ताने मी एकच सांगतो की सध्या कसं झालंय की प्रामाणिक बैलगाडी मालक मागं का राहतो की काही लोक इकडनं तिकडनं बैल आणतात, एखाद्या मित्राची पाळणारी, ज्या बैलगाडी त्या तालुक्यातल्या बैलांना आपल्याकडे बंदी आहे आपल्या महाड पोलादपूर तालुक्यात, ते व्यवहार न करता आणतात आणि इथे नंबर मारतात. पण त्यामुळे काय होतं की जे प्रामाणिक बैलगाडी मालक आहे, जो गोरगरीब शेतकरी आहे, जो नाद करतो हा स्वतःच्या पोटाला चिमटा काढून, त्याचा आज नुकसान होते. तर माझं अशा लोकांना सांगणं आहे की प्रामाणिक खेळ करा. तुम्ही प्रामाणिक तुमची बैल विकत आणा, आम्हाला काही त्याच्याशी पडलेलं नाही, पण प्रामाणिक आणा. पण त्यातून किती काय झालं तरी आज ना उद्या आपल्याला त्याचा पाप पुण्य हे कुठेतरी आहे आणि त्याचा ती आपल्याला भोगावं लागतं. बरोबर. एक प्रामाणिक जे आपण खेळतोय त्यामध्ये प्रामाणिक राहावं हेच त्याचं मत आहे, चांगलं मत आहे. आणि दादा मी आता बोलल्याप्रमाणे गोरगरीब बरेचसे आपले जे बैलगाडा प्रेमी आहेत, चालक मालक गोरगरीब आहेत आपले, जे वर्षानुवर्ष आपल्या बैलाला घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी आपली कमिटी काय पुढं विचार करू शकते भविष्यात, किंवा मोठ्या लेवलची बैलगाडी क्षेत्र शर्यत होतील काय, म्हणजे मोठ्या किमतीच्या मोठ्या प्राईजच्या अशा बैलगाडी क्षेत्र होतील का पुढे भविष्यामध्ये? माझा ह्याच्यासाठीच प्रयत्न आहे की बाबा आपण जर बक्षीस मोठी बक्षीस ठेवण्याकडे माझा कल असतो नेहमी. मी अनेकांना बोलतो, परंतु काय झालंय, आपला जो महाड पोलादपूर तालुका आहे इथं शेतीतून जे काही उत्पन्न मिळतं ते कमी आहे आणि आपल्याकडं थोडे बिझनेस करणारी लोक हातावर मोजणे त्या क्षेत्रातली, त्यामुळं आपल्याकडं बक्षीस मोठं ठेवता येत नाही. पण भविष्यात आमचं प्लॅनिंग आहे की महाड पोलादपूर मध्ये जेव्हा शर्यत होईल ती चांगली 50,000 लाखाच्या घरात, त्याच्यासाठी आम्ही खरोखर प्रयत्न करतोय. म्हणजे कमिटीचा चांगला हा प्रयत्न चालूच आहे. भविष्यात काहीतरी भविष्यात आपल्या गोरगरीब बैलगाड्या मालकांना ह्याचा फायदा व्हायला पाहिजे. आणि अजून एक माझा प्रश्न आता मी बोलतोय तुला की आता बाकासूरच आहे, बाकासूरच्या आपल्या सगळ्या ह्याच्यावर ठेव, नियम अटीवर ठेव, तशी आपली बरेचशी बैल आता गोरगरीब आहेत, त्यांनी सगळे मेहनतच घेतात. तशी बरेचशी मोठी बैलं असतील, डाव्याला प्रत्येकाच्या 2-2 बैलं असतात. आता आपल्या इथे बिनजोडच्या शर्यती होत नाही, दोघांच बैलं पळतात. काय यांच्याकडे 2 अधिक बैलं असतात, ती त्यांच्यावर कशी मेहनत घेतात आणि त्यांचे काय खानपान किंवा कसं त्याच्यावर मेहनत असतं, बऱ्याच पैसा पण टाकता येतो त्याला, त्याच्याबद्दल काय तुझं मत आहे? ह्याच्यावर बैलांच्या खाण्यावर प्रचंड पैसा खर्च केला जातो. आज कशा पद्धतीने त्यांना घडवतात? हा, तर ते प्रत्येकाचं हे आहे, ते काही सगळेच लोक सांगत नाही, पण नॉर्मली जे काही खाणं आहे ते आपण उडीद डाळ वगैरे किंवा आपलं जो काही भुसा असते, पेंड असेल, तेल, अंडी, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण काही विशेष वेगवेगळ्या प्रकारची जे काही खाद्य आहेत जे बैलांना दिली जातात ते काही सगळेच कोण सांगत नाही आणि मला तरी वाटत नाही ते सांगणं योग्य आहे. स्पेशल प्रत्येकाचं ते स्किल आहे, काय त्यांना घालायचं, काय हे करायचं. बरोबर. आणि आता आपला सीझन, आता पावसाचा सीझन नसतो, पावसामध्ये काय शर्यत होत नाही. पाऊस झाल्यानंतर आपल्या कार्यक्रम भरपूर असतात बैलगाडीचे. तर आपल्या बाकासूरवरच येतो मी की आता समजा सीझन चालू झालाय, तुला
परिचय असतील की बाबा ह्या टायमाला शर्यत होणार आहे, त्या टायमाला शर्यत होणार आहे, तर तू बकासूरचं कसं नियोजन करतोस, म्हणजे त्याच्या आधी तू फेरे देतोस त्याला किंवा पळ कसा त्याची तयारी करतोस ते थोडक्यात सांग. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे शर्यत कधी ना साधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या अगोदर नोव्हेंबरमध्ये चालू होईल. हां तर आपण ऑक्टोबरपासूनच त्याला एकदा त्याची जे काय आता पावसाळी चारतात हे हिरवं गवत खातात आणि मध्ये त्यांनी फॅट तयार होते शरीरात, तर ते कमी करण्यासाठी आपण त्याला 2-3 दिवस आड करून छकडीला एक 7-8 किलोमीटरचा राऊंड आपण नेहमी त्याला देत असतो. मध्ये 10-1 दिवसांनी त्याला पाण्यात टाकत, नदीत पोहायला टाकत असतो अशा. आणि दर कधी कधी 1 दिवस 2 दिवस आड करून माझ्या इथं मागे डोंगर आहे आणि तिकडे जायला रस्ता आहे, तर त्या डोंगरात त्याला चढणीला मी सकाळी त्याला व्यायामाला नेत असतो. बरोबर, चांगली दादा प्रश्नांची उत्तर दिलीत. आता मी मुलाखतीचे शेवटच करतो. एक माझा शेवटचा प्रश्न आहे, त्यानंतर मी तुला मनातला असेल किंवा काय संदेश द्यायचा मी सांगेनच, पण माझा एक शेवटचा प्रश्न तुला दादा मी करतोय. आतापर्यंत बैलगाडी क्षेत्र तू खेळवत आलाय, बरेचसे मास्तर तुला बैल असल्यापासून बकासूर आता दावणीला आहे, अजून पुढे भविष्यात घेशील आणि घेतच राहतो. हा नाच तू जप. पण आतापर्यंत कोणतं मैदान तुला, कोणत्या मैदानात जायला आवडतं आणि त्या मैदानात तुला का जायला आवडतं हे सांग. म्हणजे रायगडमधले, रायगडमध्ये आपल्या जे मैदान, महाडपूर का, महाडमध्ये कोणत्या मैदानात तुला जायला आवडतं आणि का जायला आवडतं, ते मैदान तुला का आवडतं? मला मोपऱ्याचं मैदान खूप आवडतं, कारण 1 नंबर मैदान आहे, सरळ आहे आणि त्याचं अंतरही भरपूर आहे आणि तिथं कुठल्याही प्रकारे बैलांना त्रास होत नाही. जे सध्या चालू मैदान आहे मोपऱ्याचं ते अतिशय सुंदर मैदान आहे. तिथं कुठेही बैलांना पण त्रास होत नाही, पब्लिकला पण नाही आणि तिथे खूपच चांगली शर्यत होती. आणि दादाला आपल्या बोलल्याप्रमाणे मोपरे मैदान आवडतं, कारण की ती बैलांना पळण्यानुसार पण ते चांगलं मैदान, सपाट मैदान आहे आणि टर्नला पण दादा बोलतो काय इश्यू नाही, बैलांना काय इजा होत नाही, असं एक चांगलं मैदान मोपरेचं ते त्याच्या बोलण्यावरनं समजत येतं. तर मित्रांनो, आता मी शेवटच करणार होतो, पण माझ्या डोक्यात पटकन दादा बोलत होता, त्याच्यामध्येच मला आठवलं की आपलं येताना पण माझा प्रश्न राहिलेला असतो, दादाला मी विचारीनच तो प्रश्न आणि तो मी आता विचारतोय. दादा तुझा आता कमिटीवर आहेस, तर तू महाड पोलादपूर क्षेत्रात तो काय करण्याचा विचार आहे, थोडक्यात सांग आपल्या पब्लिकला. मला म्हणजे माझ्या अगोदर पण माझ्या वडिलांनी महाड पोलादपूर तालुक्यात एक बैलगाडी शर्यतीसाठी कायमस्वरूपी ग्राउंड व्हावं, म्हणजे जसं की एक स्टेडियम असतं पण आपल्याला सरळ ट्रॅक पाहिजे आणि त्याच्या बाजूनी पॅवेलियन, असं आपल्याला ह्या महाड तालुक्यात अस्तित्वात निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी त्या काळी माझ्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आणि मला पण तीच करायची इच्छा आहे, किंवा आपली जी पूर्ण संघटना आहे, आपले अध्यक्ष असतील आणि सगळी जी लोक आहेत संघटनेची आणि बैलगाडी मालकांची, तर त्यांना सोबत घेऊनच भविष्यात आम्हाला महाड पोलादपूर तालुक्यात एखादं कायमस्वरूपी ग्राउंड जे बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठीच असेल, जो बैलगाडी शर्यतीसाठी ट्रॅक असेल, तो आम्हाला बनवायचा आहे. तिथं छोटं पॅवेलियन साईडने, म्हणजे जे प्रेक्षकांच्या सुरक्षितसाठी असं आम्हाला ते करायचं आहे आणि ते माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि संबंधित मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील किंवा आपले महाडचे मंत्री असतील, आमदार असतील, यांच्याशी आम्ही ते पूर्ण स्वप्न करायचे त्यासाठी प्रयत्न करणार. एक दादा चांगलं एक सादर केलं असतं तुझं मत, सरळ म्हणजे थोडक्यात सरळ राऊंड होईल त्याला, पण एक दोन्ही बाजूनी पॅवेलियन आणि 2 बैलगाड्या पळतील असं एक मैदान मस्त. तुझा चांगला विचार पण चांगला आहे आणि खरंच तुझ्या मतावर तू ठाम राहशील आणि पुढे भविष्यात येतीलच ह्या घटना. ह्याच्यावर पण मी एक चांगली तुला मानतोच की बाबा येईल, मुन्ना बोललाय म्हणजे काहीतरी ह्याच्यावर विचार करणारच. आणि आता बकासूर पुढच्या वर्षी येईलच आपल्या मैदानात, त्याच्याबद्दल पण सदिच्छा देतो. ह्या वर्षी तो का पळाला नाही ते जरा थोडक्यात कारण सांग का. ह्या वर्षी त्याला मी गेले 3 वर्ष त्याला जवळपास मित्रांचे आणि मी स्वतः पण खरेदी केलेले असे 5 ते 6 बैल झाली आणि मग मी कंटाळलो. एका क्षणाला मी कंटाळलो की याला किती बैल लावायची, कुठेतरी आपण पण थांबलं पाहिजे. आज कुठल्याही क्षेत्र काही करताना आज पैसा खूप महत्वाचा आहे, तर थोडाफार आपल्या मनावर पण कंट्रोल आला पाहिजे. कारण आपण जेव्हा मोरा बैल घेतला तो खूप मोठ्या किमतीला घेतलेला आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी विचार केला की थोडं थांबूया, एक थोडा ब्रेक देऊ आणि परत पुढच्या वर्षी आपण ह्याला चांगला एक जोड आणून आपण त्याला परत त्या क्षेत्रात कार्यरत आपल्या बैलाला करू, त्या नंदीला करू. त्यामुळं मी थोडासा थांबलो, एक मनावर कंट्रोल पाहिजे. बाकी आपले व्यवसाय असतात, व्यवसाय होतात, परत मध्ये आता इलेक्शन आलेले आणि त्यामुळं मग त्या निवडणुकीच्या त्या निवडणुकीमध्ये मला पंचायत समिती लढवायची होती, त्यामुळे माझं लक्ष जास्त तिकडं होतं आणि त्यामुळे मी यावर्षी आम्ही थांबलो. बरोबर. आता मी मुलाखती शेवट करतो दादा, पुढच्या वर्षी आपला बकासूर येईलच मैदानात, त्याबद्दल माझी तसेच माझ्या ग्रुपची तुला सदिच्छाच राहील.
बरोबर. आणि आत्ताची मुलाखत इथं बंद करतो मी. लवकरच आपण मुलाखतीचे व्हिडिओ देऊच काय दादा पुढच्या. धन्यवाद. लवकरच भेटू आपण एका पुन्हा व्हिडिओमध्ये काय. तर मित्रांनो आता आम्ही मुलाखतीची व्हिडिओ शूट केले. पहिलीच मी व्हिडिओ घेत होतो आणि स्वरूपदाशिवाय आपल्याला चांगला कोण व्यक्ती भेटला नाही. म्हणजे असतील मला अजून परिचयात नाहीत, त्यांच्याजवळ जाऊच आपण. मुलाखतीची व्हिडिओ डन झाली. प्रश्न पण मी केले, उत्तरं पण एकदम रोखठोक दिला, मन प्रसन्न झालं. आणि नेक्स्ट टाइम आपण परत बैलगाड्याच्या क्षेत्रात येऊच, मुलाखतीसोबतच येऊ. आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो मुलाखतीची. लवकरच भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. शक्यतो मुलाखतीच्याच भेटेन. बघत राहा मित्रांनो.